मित्रांनो, तुमच्याही कापसाचे पानं अशा प्रकारे पाठीमागून लालसर पडलेले असेल, असं चाटल्यासारखी लक्षणं दिसत असेल, तर सगळ्यात अगोदर समजून घ्या मित्रांनो, हा जो काही थ्रिप्स आहे, तर या थ्रिप्सचा आपल्या कापूस पिकावरती जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि पानं जे आहेत, तर ते असे आकाशाच्या दिशेने वाटीसारखे झालेले असतात. तर या थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी नेमकं काय उपाययोजना करावी, कोणतं कीटकनाशक तुम्ही सध्याच्या काळात फवारणीमध्ये वापरू शकता, अतिशय थोडक्यात सांगतो. मित्रांनो, फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं कीटकनाशक फवारणीमध्ये वापरू शकता. ज्याच्यामध्ये घरडा केमिकल कंपनीचं पोलीस या नावाचं कीटकनाशक येतं 8 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर फवारणी पंपसाठी वापरा, किंवा बायर कंपनीचं लिसेंटा या नावाचं सुद्धा कीटकनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता 8 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. मित्रांनो, याची लक्षणं ओळखायची कसे? जर तुम्ही हे पान असं मोबाईलवरती जर टाकलं, तर त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला सोनेरी आणि पिवळसर रंगाचे किडे मोबाईलवरती डिस्प्लेवरती पडलेले पाहायला मिळतील आणि तुम्ही समजू शकता की आपल्या कापूस पिकावरती जो काही जिवंत थ्रिप्स आहे, तर त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालाय. जो व्हिडिओमध्ये जो कीटकनाशक सांगितलंय त्याची फवारणी करा. 15 ते 20 दिवसापर्यंत जो काही थ्रिप्स आहे, तर तो कंट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.